सिंधुदुर्ग आणि कोकणच्या मातीत उगवणाऱ्या असंख्य रानभाज्या, त्यांची पारंपरिक चव आणि औषधी गुणधर्म यांचा अनोखा संगम इन्सुली येथे आयोजित रानभाज्या महोत्सवात पाहायला मिळाला। या महोत्सवाला उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला असून शेकडो प्रकारच्या रानभाज्या आणि विविध पारंपरिक पाककृतींचे दर्शन घडले। या माध्यमातून स्थानिक महिलांना आपल्या पाककला आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले। युवा उद्योजिका वेदिका परब यांनी मिळालेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम तालुका आणि जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभरात नेण्याचा संकल्प व्यक्त केला। भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कोकणातील रानभाज्यांचे योग्य मार्केटिंग आणि संशोधन झाल्यास या नैसर्गिक संपत्तीला देश आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला। तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद पाहता आम्हाला आता असं प्रश्नचिन्ह पडलंय की एवढा प्रतिसाद चांगला आहे की पुढे ह्या लोकांसाठी कसं नियोजन करायचं, पुढे ह्या महिलांसाठी आपण कसा मार्ग काढायचा आणि त्यांना ह्याच्यापेक्षाही हाय लेवलला न्यायचंय, जेणेकरून आज हा कार्यक्रम फक्त तालुक्यापुरता किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता राहता कामा नये। हा संबंध देशभर पसरला पाहिजे आणि पहिलं महाराष्ट्रापासून याची सुरुवात झाली पाहिजे आणि इथल्या महिलांना ह्या मार्फत विशेष अशा काहीतरी सवलती निर्माण झाल्या पाहिजेत किंवा विशेष असं सहकार्य किंवा विशेष हे जे मेनूज आहे ते आजपर्यंत आम्ही पण पाहिले नाहीत, तर ह्या मेनूजना कुठेतरी 5 स्टार 7 स्टार दर्जा भेटला पाहिजे आणि या हॉटेलमध्ये पण हे अवेलेबल झाले पाहिजे अशी आमची ध्येय धोरण आहे। कोकणामध्ये जगात ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या आपल्या या ठिकाणी मिळत आहेत। परमेश्वराच्या कृपेने आमच्या सर्व माऊलींना खरोखर आज हा जो काय कार्यक्रम घेतलाय त्याचं खरं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आज मला वाटतं 100-200 नाही तर हजारोंच्या संख्येने अलग अलग प्रकारच्या भाज्या आणि पाककला अशा प्रकारची या ठिकाणी कला पाहतोय। तर मला एकच म्हणायचं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे एखादा मँगो गुजरात मधला असेल तो देशभर आणि जगात जातो, पण कोकणातली एखादी भाजी आहे ती आपल्या परिसराच्या बाहेर चर्चाच होत नाही। तर मार्केटिंग मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय। या ठिकाणी मार्केटिंग हे जर जोरदार झालं भाजीपाल्याचं तर मला वाटतं जगामध्ये या आमच्या कोकण भूमीमध्ये तळ कोकणामध्ये अशा प्रकारचा आगळा वेगळा जो साठा आहे तो पूर्ण देशभर जाऊ शकतो। आता कालावधीमध्ये आपण सावंतवाडीसाठी आठवडा बाजारसाठी मी तशी सूचना करून तशा प्रकारचा आठवडा बाजार करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू। खूप छान आणि खूप स्तुत्य असा उपक्रम होता हा। याच्यातनं साधारणतः आपल्या या ठिकाणच्या महिलांना या ठिकाणी त्यांच्याकडची जी कला आहे ते दाखवण्यासाठी एक चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं, त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो।